अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी दर सालाबादप्रमाणे याही वर्षी बिरोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आज आपल्यासोबत काही भक्त भाविक आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मंदिर हे मंदिराचा सध्या काम चालू आहे आणि पूर्ण हेमाडपंथीय पद्धतीने दगडाच्या बांधकामामध्ये ह्या मंदिराचं बांधकाम चालू आहे। आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सगळे नागरिक जे आहेत, पूर्ण गावातील नागरिक या ठिकाणी सकाळपासून गर्दी करतात, दर्शनासाठी रांगा लावतात। आपल्यासोबत काही भक्त भाविक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत ह्या मंदिराची काय आख्यायिका आहे, काय या मंदिराची प्रथा आहे। ते हे मंदिर तसं जुन्या पुराणातून अहिल्याबाई होळकरांच्या काळापासून पुराणातून या ठिकाणी आहे। पूर्वीपासून वाडवडील सर्वजण या ठिकाणी ती यात्रा करत आले, त्या परंपरेनुसार आजही ती यात्रा चालू आहे। मंदिर जर पाहिलं तर गेलं तर त्यांनी सांगितलं पुरातन मंदिर आहे। ज्येष्ठ लोक काही आपल्यासोबत आहेत। या मंदिराची काय आख्यायिका आहे, किती वर्षापासूनचं हे मंदिर आहे? हे मंदिर इंदूरच्या मासाहेब राणी होत्या, त्या राणींच्या हस्ते हे मंदिर उभं राहिलं होतं। अण्णासाहेब दाजी मामतकर मला सांगत होते, दादा पाटील इंदूरच्या ज्या मासाहेब राणी आहे त्यांच्या हस्ते हे मंदिर आणि हवेलीची इमारत उभी राहिली। आणि त्या दिवशी ज्या दिवशी उद्घाटन होतं त्या दिवशी मासाहेबांनी गावकऱ्यांना, आलेल्या भाविकांना लाडूचा महाप्रसाद म्हणून अन्नदानाच्या रूपाने योगदान दिलं। आणि वरच्या आलीच्या ज्या वयोवृद्ध म्हाताऱ्या महिला होत्या त्यांना साड्या चोळ्या वाटण्यात आल्या आणि असा हा कार्यक्रम त्यावेळेला संपन्न झाला होता। शेकडो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। या मंदिरात जर पाहिलं तर आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत। काय आख्यायिका आहे? आज गुढीपाडव्याला ही यात्रा भरवली जाते, काय सांगा? सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री बिरोबा महाराज हे अखंड निमज आणि पंचक्रोशीचं असं एक ग्रामदैवत असलेलं सर्वांचं असं श्रद्धास्थान, जुनं पुरातन असं हे शिल्प, याला आख्यायिका शिवकालीन आख्यायिका असून निमजचा जुना बिंगले परिवार सध्या इंदोरला स्थायिक त्या परिवार भक्त आहे। आणि पंचक्रोशीत भरपूर असे भक्त या मंदिराचे देवाचे आहेत। ह्या शिल्पाचं जुन्या प्राचीन शिल्पानुसारच आपण देगलूरच्या दगडी बांधकामात बांधकाम केलं असून आज खरोखर असा ऐतिहासिक हा सुवर्णक्षण आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत। अशा या शिल्पासाठी आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। या ठिकाणी आणखी काही लोक आहेत, तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल? मी दीपक विजय बिंगले पुणेकर। हे मंदिर बिंगले मासाहेबांनी बांधलं होतं। कुसुमराव बिंगलेंच्या आत्या आणि बाबूराव बिंगलेंच्या आत्या बिंगले मासाहेब प्रतिभा बिंगले यांचा विवाह शिवाजी होळकरांशी झाला होता। यशवंतराव होळकरांचे मोठे बंधू त्यांनी हे मंदिर बांधलं होतं आणि येणाऱ्या भाविकांसाठी धर्मशाळा पण बांधल्या होत्या आणि हवेली पण बांधली होती। म्हणजे फक्त गावकरीच नाही तर या ठिकाणी पुण्याहून सुद्धा काही लोक आलेले आहेत, काही मुंबईवरून आलेले आहेत। तुम्ही काय सांगाल? बिरोबाचं देवस्थान म्हणजे हे इथल्या प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे। कोणाला ठेच जरी लागली तरी तो बिरोबा महाराजा म्हणतो। ह्या देवस्थानाचा दर गुढीपाडव्याला येथे यात्रा भरते आणि ज्याला जसं जमेल प्रत्येक नवस फेडायला इथे येत असतात। मी पण त्यापैकीच एक आहे की माझ्या आईला बरं नव्हतं, मी म्हटलं की माझ्या आईला बरं वाटू दे, आता तुझ्याच हातात, आणि बघा चमत्कार, ती आज व्यवस्थित झालेली आहे। नक्कीच काय सांगाल यात्रेबद्दल? खरं म्हणजे हिंदू वर्षाचं हे नवीन वर्ष आहे, चैत्र पाडवा आहे। आणि या चैत्र पाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी आमचं श्रद्धास्थान असलेलं हे बिरोबाचं मंदिर आणि या बिरोबाच्या मंदिराचं जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला आहे आणि उद्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर हे नवसाला पावणारा बिरोबा म्हणून अशी एक वेगळी ओळख या देवस्थानची असल्याने या देवस्थानाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एलएस मराठीसाठी अमोल मतकर, अहिल्यानगर।